नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता उद्या म्हणजे गुरुवारी निफ्टीची जी एक्सपायरी होणार आहे ना, ती खूप महत्त्वाची असू शकते आणि त्याबरोबर बँक निफ्टीच्या लेवल काय असू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्या अगोदर पुन्हा एकदा रिमाइंड करतो आहे, वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या. वीकली ॲनालिसिसमध्ये आपण वीकली कॅन्डल एक्सप्लेन केलेले आहे आणि अगदी त्याच पद्धतीने काहीशी कॅन्डल फॉर्म होताना आपल्याला सध्या दिसत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं डेली कॅन्डल पुन्हा एकदा का सांगतो आहे मी, डेलीवरती जो चॅनल आपण ड्रॉ केला ना त्यावरती सध्याला काम होताना पाहायला मिळते. सपोर्ट पुन्हा रेजिस्टन्स, पुन्हा सपोर्ट, पुन्हा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, पुन्हा सपोर्ट, रेजिस्टन्स आणि आता पुन्हा या सपोर्टच्या जवळ आलेलं आहे. म्हणजे आता ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे ना, उद्यासाठी किंवा परवासाठी पुढील 2 दिवसामध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं की मार्केटचा प्रवास हा पुन्हा या दिशेने होतो आहे की हा सपोर्ट ब्रेक होऊन खाली जातो आहे. या डेली कॅन्डल यासाठी लावलेली की हा सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला जो इमिजिएट सपोर्ट आहे तो कुठे असू शकतो, तर ती लेवल खूप दूर येते. ती लेवल जवळजवळ 21,750-800च्या लेवल जवळ येत आहे. म्हणजे इथूनसुद्धा आपल्याला 300 ते 350 पॉईंटचा फॉल अगदी आरामात पाहायला मिळू शकतो. म्हणजे इथे एक ट्रायंगल फॉर्मेशन जे आहे, आता या ट्रायंगलच्या सपोर्टला येते का नाही मार्केट हे पाहणं महत्त्वाचे. म्हणून डेली कॅन्डलसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आपलं जे उद्याचं ॲनालिसिस आहे ते आपण ऑब्वियसली 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर डेलीवरती काय बनतं हे पाहणं गरजेचं होतं. म्हणूनच एकदा तुम्ही पाहिलं नसेल तर वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यामध्ये क्लिअर एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं. आता उद्याच्या ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या पाहूयात. त्या अगोदर कालचं जे काही कामकाज झालेलं आहे ते कशा पद्धतीने झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय संधी मिळाली, आपण जी चर्चा केलेली होती. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नसाल तर जॉईन करून घ्या. अगदी सकाळच जी माहिती होती ती सांगितलेली होती की या चॅनलच्या सपोर्टला आज मार्केट येऊ शकतं आणि ती लेवल आपल्यासाठी होती 22,103च्या आसपास. 22,102, 103 वगैरे ही लेवल होती आणि अगदी तोच आजचा सपोर्ट आहे आणि तिथून मार्केटने पुन्हा वरती गेलेलं आहे. परंतु एक चांगला ट्रेड ज्याला म्हणतो ना तो आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळाला नाही. नक्कीच तुम्ही इथे जर शॉर्ट पोझिशन बनवलेली असेल, कारण का 22,220 या लेवलपर्यंतच टार्गेट आपण इथून ठेवलेलं होतं आणि तिथून पुन्हा फॉल होण्याची शक्यता होती. म्हणजे हे एक चांगली मुवमेंट कॅप्चर करता आलेली असणार आहे. नंतरून पुन्हा मार्केटने ट्राय केलं, जरी हे 177 दिसत असलं तरी मार्केट क्लोजिंगला पुन्हा खाली आलेलं आहे. म्हणजे आता उद्यासाठी महत्त्वाचं काय असू शकतं, ज्या गोष्टी उद्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने प्लॅन करायचे ते महत्त्वाचं हे असणार आहे. हा जो झोन येतो आहे ना तो उद्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, उद्या रादर पुढील काही दिवसांसाठी. म्हणजे जोपर्यंत आपण याच्यावरती जात नाही ना तोपर्यंत बाईंग पोझिशन क्रिएट करण्याची संधी आपल्याला नाही आहे. आता हे जास्त क्रिटिकल का होतं आहे, जर आता सध्याला तुम्ही ग्लोबल मार्केट पाहिलं तर फ्लॅट किंवा थोडंफार गॅप डाऊन अगदी नॉमिनल होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्यापैकीच काहीतरी होईल, परंतु सध्या मार्केट तरी फ्लॅटची सिच्युएशन दाखवत आहे. आता जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे ना तर अवघड काय होणार आहे की आपला सपोर्ट इथे दिसतो आहे 22,080च्या आसपास आणि रेजिस्टन्स दिसतो आहे 22,220च्या आसपास. म्हणजे अगदी जर मधोमध ओपन झालं ना तर दोन्हीही सिच्युएशन मार्केटसाठी ओपन राहणार आहे. त्यामुळे फ्लॅट ओपनिंगला ट्रेड करणं थोडं अवघड होऊ शकतं. बेस्ट ट्रेड काय ठरू शकतो आपला, तर एकदम थोडंसं गॅपअप किंवा फ्लॅट नंतर मार्केट या ठिकाणी जर येते 22,220 तर नक्कीच आपण एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस जो की आपला 22,240च्या जवळ असेल, 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आपण इथे शॉर्ट पोझिशन नक्की ट्राय करू शकतो आणि इथून आपली पुढची संधी जी असेल म्हणजे 20 पॉईंटचा स्टॉप लॉस येतो. उद्यासाठी काय करा, 1:2, 1:3 या पद्धतीचं टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. त्यानंतर 160 हे पहिलं टार्गेट असू शकतं, 120 हे दुसरं, 22,080 40 पॉईंट का सांगतो, कारण का हा झोन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डेली कॅन्डल आत्ताच आपण पाहिलं, मागे जाऊन जर पाहिलं तर खूप महत्त्वाचा झोन असणार आहे. म्हणून 40, 50 पॉईंटच्या टार्गेटमध्ये आपल्याला डिवाईड करता आलं पाहिजे. तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून हे पूर्ण टार्गेट घेऊ शकता, जे काही 100-150 पॉईंटचं टार्गेट आहे त्याने पूर्ण घेऊ शकता, परंतु त्यासाठी स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं असणार आहे. फक्त हा जो स्टॉप लॉस असणार आहे ना तो खूप स्ट्रिक्ट असणार आहे. म्हणजे याच्यावरती जर निघलो तर आपण पुन्हा बाईंगची पोझिशनसुद्धा बनवू शकतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, शॉर्ट पोझिशनमधून एक्झिट होऊन लॉंग पोझिशन क्रिएट करावी लागणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट पाहायला मिळू शकते, जी अगदी 22,320 असेल, 360 असेल, 420 असेल इथपर्यंत घेऊन जाऊ शकते. परंतु जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला बाईंगची पोझिशन क्रिएट करायची नाही आहे. आता फ्लॅट ओपनिंग नंतर किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन जर मार्केट इथे येऊन सपोर्ट घेते, लक्षात घ्या इथे येऊन सपोर्ट घेते ना तर इथे सुद्धा बाईंगची संधी आहे. पण काय करायचं आहे, जर तुम्ही 10 लॉटने काम करत असाल ना तर इथे 20% किंवा 30% म्हणजे 2 किंवा 3 लॉटनेच काम करायचं आहे. या सपोर्टला जरी मार्केट तुम्हाला सापडलं तरी टार्गेट 160 आणि 220 सुरुवातीला याच टार्गेटसाठी ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि मग त्याच्यावरती निघल्याच्या नंतर आपल्याला बाईंग पोझिशन क्रिएट करायची आहे. आता यावरून तुमच्या लक्षात काय आलं असेल, ॲनालिसिस नक्की काय करायचं आहे आपल्याला, तर हा जो झोन आहे ना हा मार्क करायचा आहे. याच्यापेक्षा जास्त काही नाही ॲक्च्युली, इथे यायला पाहिजे 22,80च्या आसपास. म्हणजे
सुरुवातीला काय झालं, इथे सपोर्ट घेतला आणि नंतरून या ठिकाणी जाऊन मार्केटने एक रेजिस्टन्स क्रिएट केला. पुन्हा या सपोर्टच्या जवळ मार्केट येताना पाहायला मिळालं. पुन्हा आता इथे जाऊन किंवा डायरेक्ट इथे येऊन पुन्हा सपोर्ट घेऊन जर इथपर्यंत जाते, म्हणजे जोपर्यंत या झोनमध्ये आहे ना, आपण त्या झोनलाच ट्रेड प्लॅन करणार आहोत, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. आता मेन किंवा जे पुटचा ट्रेड जो परफेक्ट बनू शकतो ना, तो 22,080 ब्रेक होताना, आणि याची शक्यता खूप जास्त आहे. कारण का इस्रायल हा असा देश आहे ना, तो शांत बसण्याची शक्यता खूप कमी आहे. जर त्यांनी काही केलं तर त्यावेळेस काय करायचं, जे टेक्निकल आहे किंवा जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत ना, थोडा वेळ बाजूला ठेवायचे आहेत आणि न्यूज बेसिस ट्रेड करायचे आहेत. आता इस्रायलचं सांगू शकत नाही आज करेल, उद्या करेल किंवा अजून 2 दिवसांनी करेल, पण ते रिटॅलिएट नक्की करणार आहेत आणि त्यावेळेस एक पुन्हा एक चांगला झटका मार्केटला बसू शकतो. आता उद्यासाठी महत्त्वाचं, उद्या आहे एक्सपायरी. कदाचित मार्केट या झोनमध्येच खूप वेळ घालू शकतो. जर कालची एक्सपायरी पाहिली तुम्ही बँक निफ्टीचं, तर काय झालं, निफ्टी ज्यावेळेस वीक होती तरीही बँक निफ्टीने एक झोन क्रिएट केला. अगदी शेवटचे 100-150 पॉईंट जे शॉर्ट कवरिंगचे आपण म्हणू शकतो किंवा एक्सपायरी, तेही क्लोजिंगला पुन्हा 500च्या खाली आले. ते सोडलं तर दिवसभरामध्ये बँक निफ्टीने विशेष असं काही केलं नाही. तसंच काहीसं चित्र या झोनमध्ये आपल्याला निफ्टीसाठी सुद्धा पाहायला मिळू शकतं. हां, जर 22,080 ब्रेक झालं तर काय करता येऊ शकतं. 22,080 ब्रेक झालं तर लक्षात घ्या, 22,000 अगदी 30-30, 40-40 पॉईंटवरती सपोर्ट आहेत. 22,060चा असू शकतो किंवा 22,040 आहे. आणि मग 22,040 जर ब्रेक होते ना, तर 21,960 आणि 21,900 राऊंड फिगर सांगतोय, 5-10 पॉईंट प्लस मायनस इथपर्यंत सुद्धा आपल्याला प्रवास पाहायला मिळू शकतो. कारण का 22,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, उद्या एक्सपायरी आहे आणि ती ब्रेक झाली म्हणजेच 22,040च्या खाली मार्केट निघते. तर 22,000 जवळ पाहू शकतो सायकोलॉजिकल लेवल, पण ती ब्रेक झाली तर आपल्याला 21,900पर्यंतचा प्रवास पाहायला मिळू शकतो. याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. पण याच्या बाहेर जोपर्यंत पडत नाही ना, तोपर्यंत ॲग्रेसिव्ह ना पुट घ्यायचं आहे ना कॉल घ्यायचा आहे. हां, फक्त एक ॲग्रेसिव्ह पुटची संधी तुम्हाला कुठे मिळू शकते, 22,220च्या आसपास. इथे स्ट्रिक्टली 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि मग तिथे तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता. आता निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बघा निफ्टी जास्त चांगला ट्रेड मिळू शकतो, बँक निफ्टीचा ट्रेड हा जास्त चांगला मिळू शकतो निफ्टीच्या तुलनेमध्ये. का तर जर तुम्ही इथे पाहिलं, पुन्हा एकदा इथे मोठ्या टाईम फ्रेमवरती एकदा चेक करून घेऊयात. हे पण आपण वीकली ॲनालिसिसमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पुन्हा एकदा परफेक्टली इव्हिनिंग स्टारचा जो प्रकार असतो ना, तो बनताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता ही जी लेवल आहे 47,350, ही उद्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे डाऊन साईडला. का आजचा लो पाहिला तर 316च्या आसपास आहे आणि या वीकली कॅन्डलचा लो आहे 279च्या आसपास. जर ही लेवल ब्रेक होती ना, तर आपल्याला एक मोठा फॉल पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि तो फॉल आपल्याला घेऊन जात आहे जवळजवळ 46,200च्या जवळ. आता उद्या 46,200 येईल का, शक्यता कमी आहे, परंतु एक मोठा फॉल आपल्याला याच्या खाली पाहायला मिळणार आहे. ती लेवल आहे 47,350. या लेवलवरती आता उद्यासाठी लक्ष ठेवायचं आहे. मी डेली कॅन्डल पाहत नाही आहे, आता डायरेक्ट आपण जी 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती आपलं लेवल पाहून घेऊयात की काय असू शकतात. आजचं कामकाज पहा. आज मी दुपारीही मेसेज केलेलं होतं की बँक निफ्टी फक्त मॅनेज केली जाते आहे सध्याला. बँक निफ्टी इन द सेन्स गेल्या काही दिवसांपासून हे पाहण्यात येतं जास्त करून, एक्सपायरी ज्या इंडेक्सची आहे ना, त्या इंडेक्समध्ये चांगली मुवमेंट पाहायला मिळत नाही. बाकीच्या इंडेक्समध्ये चांगली मुवमेंट पाहायला मिळते. पहा सकाळी ओपन पुन्हा या लेवलपर्यंत म्हणजे 580 550 हा जो झोन आहे ना, इथपर्यंत जाऊन मार्केट थांबलेला आहे. इथे आपण एक पुट खरेदी केलेलं होतं, अगदी डबल किंवा डबलपेक्षाही जास्त होताना पाहायला मिळाला, परंतु त्याच्यामध्ये त्यानंतर काहीही जास्त रिटर्न पाहायला मिळालं नाही. शेवटी ही जी मुवमेंट दिसत असली तरी तुम्ही जाऊन ऑप्शन चेक करा करंट एक्सपायरीचे, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही रिटर्न मिळालेले नाही आहेत. म्हणजे अगदी 600 जरी जाताना पाहायला मिळालेलं असेल तुम्हाला, 47,609चा हाय लागलेला आहे या कॅन्डलचा, तरीही 47,500च्या कॉलमध्ये काहीही मुवमेंट झालेली नाही आहे. ऑब्व्हियसली तो झिरोच होणार होता, कारण की 47,500च्या खालीच क्लोजिंग आलेलं आहे. म्हणजे ही जी मुवमेंट आहे फक्त तुम्हाला चार्टवरती पाहायला मिळाली किंवा ज्यांनी नेक्स्ट एक्सपायरीमध्ये ट्रेड केला त्यांना काही रिटर्न मिळाले असतील, परंतु ज्यांनी ह्या एक्सपायरीमध्ये ट्रेड केला त्यांना काहीही मिळालेलं नाही आहे. आता उद्या खूप महत्त्वाचं ठरू शकतं. उद्या काय होईल, ही लेवल मार्क करून ठेवा. ती लेवल आहे 47,580. जोपर्यंत तुम्ही याच्यावरती निघत नाही तोपर्यंत एक बाईंग पोझिशन. अगदी 47,580ला ट्राय करायचं का नाही, तर 47,580 ते 47,660 हा जो 80 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जे काही बाईंग आहे ते याच्यावरतीच तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे, त्याच्या खाली काहीच नाही. म्हणजे फ्लॅटने जाऊ देत, गॅपअपने जाऊ देत किंवा गॅपडाऊनने जाऊ देत, 47,660च्या वरती इथे सुद्धा पूर्ण क्वांटिटीने बाईंग पोझिशन क्रिएट करायची नाही आहे. म्हणजे पुन्हा जोपर्यंत ॲटलिस्ट 47,900 किंवा 48,000 रिक्लेम होत नाही तोपर्यंत पूर्ण क्वांटिटी कॉलमध्ये आपण ट्राय करणार नाही आहे, स्पेशली बँक निफ्टीमध्ये तरी. याच्यावरती आता इथे सुद्धा तीच संधी घेऊ शकता. जर मार्केट फ्लॅट ओपन अगदी क्लोजिंग 500च्या खाली आले, म्हणजे ही कॅन्डल जरी दिसत असली तरी ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची कॅन्डल दिसत असेल आता रेड कलरची. जर फ्लॅट ओपन होऊन मार्केट इथे येते ना, तर तोच फॉर्म्युला तुम्ही इथे वापरू शकता जो निफ्टीमध्ये आहे. इथे अगदी 660 किंवा 500च्या जवळपास भेटत असेल तर 580 एक स्टॉपलॉस थोडा मोठा येईल, पण तो स्टॉपलॉस घेऊन तुम्ही तिथे पुटची पोझिशन घेऊ शकता. ज्यानंतर पहिलं टार्गेट हे 47,400पर्यंत ठेवू शकता. आता
हा झोनसुद्धा तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. 47,400 ते 47,350, 320, 350 हा जो आहे, तर हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन थोडा वेळ इथे सस्टेन करतं आहे ना, तर एक मोठा फॉल आपल्याला याच्या खाली पाहायला मिळू शकतो. मग त्याचं पहिलं टार्गेट हे 47,150 पर्यंत असू शकतं. त्यानंतर 47,000 सायकोलॉजिकल लेवल आहे म्हणून 46,800 आणि अगदी 46,500 जास्त लेवल्स सांगितलेले आहेत. 4 ते 5 लेवल जवळजवळ आपण डिस्कस केल्यात, परंतु त्या आहेत. एवढा मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर मार्केट याच्या खाली निघतं आहे. आणि तिकडे निफ्टीसुद्धा थोडं विकनेस किंवा त्या झोनमध्ये जरी फसून राहिलं ना निफ्टी, तरी मग मुवमेंट जी आहे ती आपल्याला खास करून बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. त्यासाठी एकदा आपण जो आपला डेली चार्ट आहे ना तो लावून पाहूयात. लेबल तुमच्या लक्षात आलेले असतील. मोठा फॉल काम होतोय ते समजण्यासाठी एकदा डेली कॅन्डल पाहूयात. बँक निफ्टीमध्ये बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलं आहे किंवा बऱ्याच वेळा असं होतं, या ज्या कॅन्डल जरी तुम्हाला दिसत असल्या ना, तरी डेमध्ये मुवमेंट काहीच नाही. ही इंडिसिसिव्ह कॅन्डल आहे इथे सुद्धा आणि निफ्टीमध्ये सुद्धा. आणि ही सुद्धा महत्त्वाची 47,400 सपोर्ट आहे, तिकडे 2200 सपोर्ट आहे. ही इंडिसिसिव्ह कॅन्डल हे ठरू शकते की मार्केट इथून वरती जाणार किंवा खाली जाणार. पण जर खाली जाणार असेल ना, तर या ज्या छोट्या छोट्या कॅन्डल आहेत ना, त्यापेक्षा मोठी कॅन्डल म्हणजे फ्लॅट ओपनिंगनंतर अशा पद्धतीची एखादी मोठी कॅन्डल 1000 ते 1,500 पॉईंटची आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीमध्ये हे बऱ्याच वेळा इथून पाठीमागे पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस छोटे छोटे कॅन्डल बनतात ना 2-3, त्यानंतर एकच कॅन्डल या 3 कॅन्डलची मुवमेंट जेवढी आहे तेवढी कॅन्डल बनवताना आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे त्याच्यासाठी सावध राहायचं. इथे सुद्धा या 3 कॅन्डलच्या मुवमेंटला एका कॅन्डलने खाऊन घेतलेलं आहे. हे बऱ्याच वेळा बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळते. म्हणून बँक निफ्टी एका मोठ्या फॉलसाठी तयार होऊ शकते. अपसाईडला जाताना क्वांटिटी कमी ठेवा, डाऊन साईडला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आणि ज्या काही तुमच्या क्वांटिटी असतील त्याने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, या इंडिसिसिव्ह कॅन्डलवरती खूप काही अवलंबून आहे निफ्टी आणि बँक निफ्टी. म्हणजे इथून मार्केटमध्ये फॉल येणार की मार्केटवरती जाणार हे ठरणार आहे. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.